परत माझ्या चॅनलमध्ये मी सर्वांचे स्वागत करते. आता 10:30 वाजलेत आणि बाळाला जे आहे, जे माझ्या शरूला जे आहे ते मी जेवण करू घातलं आत्ताच. सरला खाल्ले त्यांना आत्ताच. आणि तोंड तुम्ही बघू शकता कसे झाले. जसं तोंड त्यानं भरलं आणि तोंड खूपच भरलं त्याचं. आणि मला पण खांद्यावर बघू शकता तुम्ही. तर सगळे त्यांनी तोंड पुसलं माझ्या टी शर्टला. आणि आता रोजचं जे आहे ते असं चालू राहणार आहे. आधी त्याचं जेवायची सोय, त्याच्यानंतर माझी जेवायची सोय करावं लागेल मला. कारण की त्या दोघांची तर म्हणजे तिच्या पप्पाची आणि दीदीची तर सकाळीच होऊन जाते. त्यांच्या सकाळीच डब्बा मी देऊन देते. नंतर आम्ही दोघं जण राहतो. आता दोघांसाठी आता याचं वेगळं माझं वेगळं असं आमचं राहीन. आता याचं जेवण नंतर मग माझे जेवण एन बिल्लू. आणि आता याची मी आंघोळ करून घेते. कारण की आता जास्त अवतार तुम्ही पाहू शकता त्याचं कसं झालेलं आहे. आणि आता थोड्या वेळ मी याच्या पाणी तपलेलं आहे, त्याचं पाणी काढून ठेवलं होतं मी. आणि आता मी त्याची आंघोळ करून घेते. आणि झोपते का नाही काही माहीत नाही. कारण की हा दिवसभर काही झोपतच नाही. म्हणजे जास्तीत जास्त समजा एक 10 ते 15 मिनटं तर झोपते. एकच काम होते माझं, एक तर झाडून होते काढणं किंवा मग गॅसचा वटा जर तर आवरणं होते बस. त्याच्यानंतर हा लगेच उठते. नंतर परत मला त्याची आंघोळ करून हे करून झोपू घालायला लागते. आणि आता सकाळी जो आहे तो उठला होता, सकाळी 6 वाजता उठला होता. आणि त्याच्यानंतर 8 साडेआठला झोपला तो परत. आणि त्याच्यानंतर माझा चहा घेऊन झाला आणि परत उठला. नंतर मग मी चहा घेतल्यावर व्हिडिओला जे ते व्हॉईस दिला. आणि बस तेवढंच एक काम झालं माझं. आणि हा लगेच उठला. आणि आता म्हटलं तर आंघोळ करून परत झोपू घालते. पण आंघोळ करून हा परत झोपतच नाही. असा 1-1.5 घंटा असं काही झोपत नाही. जास्तीत जास्त 15-20 मिनटच झोपेल तो. आणि नंतर परत उठेल. म्हणजे मला तेवढ्या वेळामध्ये जेवढे कामं होतील तेवढे पटकन आवरून घ्यावं, म्हणजे आवरावं लागतात कामं सगळे. आणि आता बंड झाला तो मोठा होते त्याच्यामुळे थोडा बंडपणा जास्त करतो तो पिलू. आणि आता त्यांना सरला खाल्लं होतं. त्याला मी भाताचं पाणी पण चालू केलेलं आहे. पाणी नाही देत, म्हणजे भात जे आहे ते मिक्सरला मी फिरून घेते. आणि भाताची पेच जी असते ती करून देते. त्याच्यानंतर डाळ, मुगाची डाळ जी आहे ते पण त्याला देते मी सध्या. त्याच्यानंतर ॲपल एक चालू केलेले. त्याच्यानंतर डाळिंबाची दाणे पण देते. आणि यांनी एक किवी आणलेली आहे जी त्याचे स्लाईस आहे असे. आणि ते असे कडक आहे थोडे. सो थोडंसं दुपारी हा त्रास द्यायला लागला थोडासा. समजा काही काम असलं मला तर मग मी त्यावेळेस त्याला जे आहे ते. आणि जी किवी मी तुम्हाला बोलले होते ती ही अशी मिळते. हे घे, हे धर ना. आणि बघा तो अशा पद्धतीने किवी जे आहे तो खाते. छान असे स्लाईस असतात ते डायरेक्टच असे केलेले किवीचे. आणि बघा, आणि अशा एक पॅकमध्ये देते पूर्ण. आणि तसं त्याचं एक हे बघा असे ते पॅक. आणि कळलं. आणि ॲपलचं पण मिळते त्याच्या तशाच प्रकारचे. आणि त्याच्यानंतर मला वाटते स्ट्रॉबेरी पण मिळते. पण यांनी एकच किवी आणली होती कारण की त्यांना किवीचं जास्त आवडते. त्याच्यामुळे त्यांनी मग किवीचं एक घेऊन आले होते. ॲपल त्यांनी तसे आणलेले होते. त्याच्यामुळे मग मी त्यांना वाटलं की आपण हे ॲपल काही नेऊ नये. कारण की दुसरे त्यांनी ॲपल साधेवाले जे ते आणले होते. हो हो चाल. आता याचं जे आहे ते मी आंघोळ आधी करून घेते. तुम्ही बघू शकता तिचा अवतार. आणि आता मी याची आंघोळ करून घेते. नंतर माझा तयारी वगैरे करून घेते. नंतर आम्हाला जायचं माझ्या आईकडे. तिकडे आम्हाला जेवण आहे ठेवलेलाच. कारण की यांचं प्रमोशन झालं होतं, झालेलं आहे. आणि ठेवायचं जेवण तर मग थोडंसं आरामशीर ठेवू म्हटलं. कारण की सध्या घरचे कामं पण होते मला. आणि सुमूची स्कूल होती. आता आज हाफ डे तिचा. पण मला वाटतं हाफ डे नाही, आज सॅटर्डे आहे. पण फुल डे स्कूल आहे तिची आज पण. मला वाटलं हाफ डे असेल आज, पण फुल डे स्कूल आहे आज. तर मी तिला तिकडूनच पिक करून घेईन आईकडूनच. कारण की त्या रोडवर थांबते तिथे. तिची बस जी आहे ती तिथे थांबते. सो मग तिथून तिला पिक करते. आता हे थोड्या वेळाने येतील. तर हे याच्या अगोदर मला आता याची आंघोळ करणे आधी. चुपचाप राहा ना थोडा, चुप राहा ना थोडंसं बाबू. तोंड पाहतेस सगळं माझ्या अंगाला तू हे केलं. तू माझ्या अंगावर हे केलं तू. आणि आता मी याची आंघोळ करून घेते. नंतर बाकीचं किचन वगैरे ते आवरून घेते. आज काही स्वयंपाकाचं काम नाही आहे. त्याच्यामुळे मी आज व्हिडिओ एडिट करत बसले होते सकाळी. आणि पण हा लगेच उठला. तरी पण एकच व्हिडिओ माझा एडिट करून झाला आणि लगेच उठला. आणि आता मी तयारी वगैरे सगळी करून घेते. माझी कामं जे आहे ते सगळे आवरलेले. कपडे मी धुवून काढले. गॅसचा ओटा पण आवरून झालेला आहे सगळा. आणि
जे आहे ते झोपलेलं आहे. आता त्याला उठवते मी आणि त्याला डायपर वगैरे लावते आणि त्याच्यानंतर आम्ही आता थोड्या वेळाने निघू आईच्या घरी. आईकडे जेवण आहे, मी सांगितलं होतं सकाळी की आईकडे आज जेवण आहे. तर मी बाकीचे कामं सगळे आवरले आता आणि बाबाचा फोन येऊन गेला किती वेळचा किंवा केव्हा येता. पण याच्यामुळं कसं याला झोका द्या, त्याला झोपू घाला आणि त्याला त्याने जेव्हा सकाळी सॅरलॅक खाल्लं होतं तेव्हा त्याचा जे अवतार झालेला होता. मग नंतर मग मी त्याला स्वच्छ त्याची आंघोळ करून घेतली आणि मग त्याच्यानंतर त्याला मग थोडा वेळ खेळवलं. नंतर मग बालते आली आणि बालताईनं मग त्याला किती वेळ खेळवलं. मग तेवढ्या वेळेत मग माझी कामं झाले. बाळासाठी आणलेलं होतं हे, कारण की तो आता खाणं स्टार्ट झालेलं त्याचं. हे नाचणी सत्व आहे. तर वेगवेगळ्या हे मल्टीग्रेन युक्त आहे. ते वेगवेगळे फ्लेवर जे आहेत ते त्याच्यामध्ये मिळतात. सो त्यांना कोणतं घ्यायचं कोणतं नाही. मग त्यांनी मला कॉल केला परत की कोणतं आणू. मग मी म्हटलं सध्या त्याला बदामाचा आणा आणि त्याच्यानंतर जे वेगवेगळे काय म्हणतात त्याला ग्रेन जे आहे वेगवेगळे जे डाळी आहे डाळीचं पण आणा एक. सो 2च सध्याचे आणले, कारण की तो आता किती खाते किती नाही. आणि त्याच्यावर लिहिलेले पॅकेटवर की 15 दिवसाच्या आतच त्याचा वापर करायचा, त्याच्यानंतर करायचं नाही. एकदा का फोडलं तर. आणि त्याला व्यवस्थित पॅकबंद डब्यामध्ये जे आहे हवाबंद डब्यात आपण म्हणतो त्याच्यात त्याला ठेवून द्यायचं आहे. सो आता याचे पण फूड स्टार्ट झालेले आहे खायचे. तर बघू आता काय काय अजून खाते हा. आणि आज त्याने चांगल्या प्रकारे खाल्लं जे सॅरलॅक मी दिलं ते. पण खायपेक्षा जास्त लेकरं बाकीचेच त्याचं कपडे वगैरे हे जास्त भरतात आणि त्याला बाहेर दाखवू खाऊ घातलं. कारण की एक गाडी गेली तर एक चमचा त्याच्या तोंडात जायचा तेव्हा तो खायचा. दुसरी गाडी गेली मग दुसरा चमचा खाऊ घालायचं. आणि गाड्या पण पटपट जात नव्हत्या, खूप उशिरा जात होत्या. म्हटलं पटपट खाऊन घेतलं एकदा तर मी मोकळी होऊन जाते. मग एकदाचं लेकराचं जेवण झालं तर मग कसं टेन्शन नसते, बाकीचे कामं मग होत राहतात. आता माझे सगळे जे कामं आहे ते आवरून झाले. ओटा पण जो आहे तो मी पूर्ण क्लीन केला आज. आज याच्यावर काहीच स्वयंपाक नव्हता. फक्त मी आज सुमूला पोहे करून दिले टिफिनमध्ये. आज ती म्हणे मम्मी पोहेच दे मला, बाकी काही देऊ नको. रोज रोज भाजीपोळी पण खाऊन हे होते, बोर होतं लेकरं. आणि तिचं कसं होतं आज म्हणजे फुल डे आहे, आज सॅटरडे. तर मग तरी पण आज फुल डे स्कूल आहे तिची. पण मग आम्ही 2 डबे भरून दिले तिला छान पोहे. आता आल्यावर तिकडे आईकडेच तिला उतरून घेणार आहे. तर आल्यावर मग मी तिला आल्याबरोबर जेवण वगैरे मग होऊन जाईल तिचं, त्याच्यामुळे काही नाही. जेव्हा स्वयंपाक नसतं त्या गॅसचा ओटा पूर्ण क्लीन असते, मस्त छान वाटते. आणि आता मी याला उठवते आणि याला डायपर वगैरे जे आहे ते घालून देते, त्याची चड्डी घालते छोटीशी. आणि त्याच्यानंतर आता आम्ही थोड्या वेळानं निघतो आईच्याकडे. त्याच्यानंतर तिथे गेल्यावर मग मी तुम्हाला दाखवते काय काय आयटम केले त्यांनी आमच्यासाठी. आणि जेवायला बसल्यावर मग तुम्हाला दाखवते मग मी. त्याच्यानंतर मग इथे मी आलेले होते आईकडे आणि पुऱ्या ज्या आहेत त्या तळून झालेल्या होत्या. त्याच्यानंतर वडे पण आहे झालेले होते. आणि इथे नंतर गरमागरम भजी जे आहे ते गुड्डी जे आहे म्हणजे माझी भावजे जी आहे ती काढत होती गरम गरम भजी. आणि यायला इथं पण याला मला उशीरच झाला होता. तसं मला वाटते दीड 2 तर वाजलेच होते येईपर्यंत. कारण की सुमुश पप्पा जे हे थोडे लेट आले होते आणि घरी आले होते ते. पण मग परत त्यांच्या मित्राकडे तिथेच क्लाससाठी एक जण आलं होतं भेटायला. तर सो त्यांच्याकडे गेले होते ते भेटायला. त्याच्यामुळे मग त्यांना यायला जे आहे ते उशीर झाला होता. आणि या दिवशी जे आहेत सुमू जी आहे ती स्कूलमध्ये गेलेली होती. तर स्कूलमध्ये जे आहे रिटर्न जेव्हा ती येणार होती रिटर्न घरी, तर तेव्हा मग तिला जे आहे ते गुड्डीनंच मग नंतर जाऊन आणलं. कारण की इथे पण चिखली रोडला पण आहे जी बस थांबत असते स्कूलची. आणि ते बघू शकता तुम्ही इथे झाली होती वांग्याची भाजी, त्याच्यानंतर कढी झालेली होती आणि एका साईडनं होती खीर. आणि इथं होते पुऱ्या. काय म्हणते तुला तो दादा म्हणते, तो दादा म्हणते. ए काय म्हणू राहिला तू भैयाला? आणि ते शरण्यने जे आहे ते जसे बन्यान जे ती घातलेली होती. आणि जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.